नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 15 ऑगस्टच्या रोजी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून संपूर्ण जनतेला अ, उद्बोधित करत असतात आणि संबोधतात आणि उद्बोधन करतात. हा आपला गेल्या 12 वर्षांचा अनुभव आहे. या वर्षी जेव्हा मोदी 15 ऑगस्टसाठी त्या स्थानावरती उभे राहतील त्यावेळेला नेमकं काय घडणार आहे ह्याची प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये होती. कारण नुकतंच झुरळ आंदोलन होऊन गेलेलं होतं. संपूर्ण देश ढवळून गेलेला होता. ह्या आंदोलनाने अनेक समाज गट हे चिंताग्रस्त झालेले होते वेगवेगळ्या कारणाने. ती कारणं आता उगाळत बसत नाही कारण त्यावर आपण अनेकदा बोललेले आहोत. पण मोदींच्या मनातली चिंता ही नेहमी वेगळी असते. तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते, हे जे कोणी झुरळ आंदोलनवाले आहेत ना आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत, जे भारताच्या आत सीमेच्या आत राहतात, मग ते लेफ्ट लिबरल्स असतील इकडचे किंवा आणि कोणी असतील, त्यांना असलेला इथला पक्षीय पाठिंबा असेल आणि त्यांचे परदेशामधले समर्थक, पाठीराखे आणि त्यांना संसाधनं पुरवणारे गट, ह्या सगळ्यांनी त्यांची त्यांची बुद्धी लढवून एक रणनीती आखलेली होती. परंतु मी म्हणते तशी त्यांची त्यांची बुद्धी लढवून हे रणांगण काय आहे, हेच या लोकांना माहिती नाही आणि समोर उभा असलेला सेनापती कोण आहे, हे देखील या लोकांना माहिती नाही, असं आपण आज ठामपणे म्हणू शकतो आणि त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटापर्यंत जरूर कळेल. या लोकांचं एक वैशिष्ट्य असं असतं, की ते पॉलिटिकल सायन्स शिकलेले लोक आहेत. म्हणजे जे हे सगळं आंदोलन करतात ना, आंदोलन करा, टूल किट बनवा, ह्यानी हे करायचं, त्यांनी ते करायचं, आयोजन कसं करायचं, लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, त्याच्यासाठी सोशल मीडिया कसा वापरायचा, संसाधनं कशी वापरायची आणि मग एखादे जे सगळे चमकू, नट वगैरे असतात, त्यांचा कसा वापर करायचा, ह्या सगळ्याचं त्यांनी एक शास्त्र बनवलेलं आहे. पण या शास्त्राच्या पलीकडचा एक माणूस हा पंतप्रधान पदावरती विराजमान आहे. आणि ते सर्वात मोठी गोष्ट विसरतात ती ही, की या माणसांनी आपल्या आयुष्याची खूप सारी वर्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काढलेली आहे. अत्यंत कठीण अवस्थेमध्ये हाल अपेष्टा खात हे जे जीवन मोदी जगले त्यातून ते जे शिकले, संघाने त्यांना जी शिकवण दिली त्याची मागमूस या लोकांकडे ठाम पत्ता नाहीये त्यांना. संघ काय शिकवतो आणि त्यातून वर आलेला स्वयंसेवक जो आहे तो कसा घडवला जातो याची ह्यांना काय भरपूर कितीही यांनी हुशारक्या मारल्या तरी देखील त्यांना हे अंतरंग कळू शकणार नाहीये. मला खात्री आहे त्याची. संघाचं काम काय? संघ नेहमी सांगतो ना, की राष्ट्रीय चारित्र्य घडवणं हे आमचं काम आहे. आणि मग त्याच्यासाठी म्हणून ते अगदी छोटे, 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 छोटे उपक्रम घेत असतात. त्या उपक्रमांमधून माणूस तयार करायचा असतो. त्याचं चारित्र्य घडवायचं असतं. कशासाठी घडवायचं असतं? की जेणेकरून तू काहीही हो, तू सुतार हो, तू गवंडी हो, तू लोहार हो, तू ड्रायव्हर हो, नाहीतर तू मोठा ग्रॅज्युएट हो, कुठल्यातरी आयटी कंपनीमध्ये काम कर, एखादा राजकारणी हो, नगरसेवक हो, एम-एल हो, नाहीतर पंतप्रधान हो. पण तुझ्यामधलं राष्ट्रीय चारित्र्य जे आहे, ते घडवण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं असतं. तेव्हा हे राष्ट्रीय चारित्र्य घडवणं म्हणजे काय? ह्या अत्यंत खडतर प्रक्रियेमधून गेलेले आपले पंतप्रधान आहेत. ते ज्यावेळेला झुरळ आंदोलनाकडे बघतात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संघ अशा सगळ्या आंदोलनाकडे कुठल्या नजरेने बघतो ते. त्या सगळ्यावर प्रतिक्रिया काय दिली मोदींनी? त्यांनी काही कुठे मोठा बळाचा वापर केल्याचं तुम्हाला दिसलं नाही. पण आंदोलन तर हवा तर काढून घेतली त्याची. आणि त्यांनी सांगितलं काय तुम्हाला, की ही मुलं भरकटलेली आहेत. ती दिशाहीन आहेत.
त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे काय नेमकं? ती भरकटलेली आहेत असं मोदी का म्हणाले? दिशाहीन आहेत असं का म्हणाले? त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं का म्हणाले? विचार करा याच्यावरती. त्याचं कारण असं आहे, की मी जे म्हटलं ना, ते पॉलिटिकल सायन्स शिकलेले लोक आहेत ना, त्यांना नंबर्स वगैरे लागतात आणि ते सिद्ध-विद्ध करतात. बघा हे असं आहे म्हणून हे असं आहे म्हणून हे असं. तेव्हा 29च्या निवडणुकीमध्ये त्यांचं गणित असं आहे, की 30% अधिक मतदार जो आहे, तो जेन झी असणार आहे. जेन झी म्हणजे काय? तर नवनवीन तरुणाई ज्यांच्यामध्ये उत्साह असा उस ओसंडून वाहतो आहे. अशा ह्या तरुणाईच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, आकांक्षा आहेत, त्या आकांक्षांना त्यांनी हात लावलेला आहे. त्या आकांक्षा ओल्या आहेत आणि त्यांना त्या संवेदनशील आहेत आणि कुठेतरी कोणीतरी आपल्या आकांक्षांच्या मध्ये येतो आहे, असं वाटल्यानंतर त्या आकांक्षा बाळगणारा समाज हा बंड करून उठेल, हे त्यांचं शास्त्र शिकवतं. हे शास्त्र शिकवतं. शास्त्र बरोबर सांगतं आहे, पण त्याच्यावरचा उपाय जो आहे ना, तो ते शास्त्र नाही सांगू शकत. त्याच्यावरचा उपाय संघाने शोधलेला आहे आणि त्याचं नाव आहे राष्ट्रीय चारित्र्य घडवणं. ज्यावेळेला मोदींनी हा विचार मांडला, की ते तरुण जे आहेत ते दिशाहीन आहेत, त्यांना मार्गदर्शन करा. त्यांना योग्य मार्गावरती आणा. ह्याचा अर्थ काय असतो? नंबर 2 आपले पंतप्रधान नेहमी सांगतात, "आपदा में अवसर ढूंढो." आपदा में अवसर ढूंढो. जीवनामध्ये जो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे, त्याला सिलेबस नसतं. सगळंच आउट ऑफ सिलेबस असतं. कधीतरी तुम्हाला प्रश्न काय आहे हेही कळत नाही. त्या प्रश्न काय आहे त्याचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. मग त्याचं उत्तर काय आहे ते मिळायला सुरुवात होते. तेव्हा हे अनुभवाचे बोल मोदींनी सांगितले आणि सगळ्यात महत्वाचं असं बोले तैसा चाले म्हणतात तसे हे पंतप्रधान आहेत. तेव्हा त्यांच्या आकलनानुसार त्यांनी त्याच्यावरती जो सडेतोड जबाब काढलेला आहे, त्याला तोड नाहीये मित्रांनो, त्याला तोड नाहीये. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी कोणीही ह्या दृष्टिकोनातून मोदी काय बोलले त्याच्याकडे बघितलेलं नाहीये. जेन झी प्रक्षोभक झालेत, अमुक झालेत, तमुक झालेत, सगळं ऐकलं आपण. सगळं ऐकलं. त्यांच्या आकांक्षा कशा वाढत्या आहेत, अमुक आहे, तमुक आहे. त्याच्यावर उत्तर काय दिलं? हे सगळं का घडलं? हे सगळं का घडलं? कारण ह्या मुलांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना नाही. हे राष्ट्र माझं आहे. हे राष्ट्राची संपत्ती आहे. तिथे बसलेला पोलीस हा राष्ट्रासाठी काम करतोय, माझ्यासाठी काम करतोय, माझ्या संरक्षणासाठी काम करतोय. त्याच्यावरती मी हल्ला करू नये, ही मिनिमम बुद्धी असायला पाहिजे कुठल्याही नागरिकाची. पण ती दिसत नाही. ही सगळी जी शैक्षणिक व्यवस्था आहे, ही व्यवस्था माझ्यासाठी उभी राहिलेली आहे. तिच्यात काही जर का त्रुटी असतील, अडचणी असतील, तर त्याच्यावर मी आवाज जरूर उठवला पाहिजे. पण तो आवाज उठवत असताना माझ्या हातून काहीतरी उत्पात घडू नये, अनाठायी विध्वंस होऊ नये, ही भावना कुठेतरी कारण काय? तर मी, माझी पिढी, माझं शिक्षण, माझी फॅमिली, माझं आयुष्य, मी. समाजाचा विचार नाही, देशाचा विचार नाही आणि म्हणून हे सगळं घडतं. तेव्हा या तरुण पिढी असेल आणि त्यांच्या निमित्ताने संपूर्ण समाजामध्ये राष्ट्र म्हणजे काय? ही भावना कशी जागृत करता येणार मित्रांनो? ती सिव्हिल डिफेन्स मधून जागृत करायची. तुम्ही ज्यावेळेला मोदींनी खूप मोठी घोषणा केली, की इथे आम्ही सिव्हिल डिफेन्सचं प्रशिक्षण देऊ आणि मोठ्या प्रमाणावरती हा प्रकल्प राबवण्याचा त्यांनी ज्यावेळेला संकल्प सोडला 15 ऑगस्टच्या भाषणातून तो मनोदय व्यक्त केला, त्यावेळेला ताबडतोबीने मी आत्तापर्यंत जे विश्लेषण ऐकलं त्यानुसार, कदाचित मी काही गोष्टी ऐकल्या नसतील, पण मी जे ऐकलं त्यानुसार लोकांनी त्याचा अर्थ जो आहे, तो परचक्राशी लावला, की इथे जर का मोठं युद्ध झालं, दीर्घकाळ चालणारं युद्ध झालं, तर जनतेला
रिस्पॉन्ड कसं करायचं? एखाद्या युद्धमय परिस्थितीमध्ये समाजाने कसं वागायचं असतं, ह्याचं आज प्रशिक्षण नाही, कारण तुम्हाला युद्धाचा अनुभवच नाहीये. माझी सारखी पिढी असेल, आम्ही 65चं युद्ध बघितलं. 65च्या वेळेला तर मी लहान होते खूप, पण तरी सुद्धा आठवतायत. गोष्टी निश्चित आठवतायत. 65चं युद्ध नीट आठवतंय. 71चं तर आठवतंय. पण त्याच्या नंतरच्या पिढ्यांनी सर्वंकष युद्ध बघितलेलं नाहीये. आणि आज जगामध्ये परिस्थिती अशी आहे, की इथे, तिथे, तिथे, तिथे का होईना त्याला बुश फायर्स म्हणतात, तशी युद्ध तर चालू आहेत. असंच एखादं युद्ध जर का भारतीय भूमीवरती झालं, तर आपल्या लोकांना प्रशिक्षण खरोखरच नाहीये. म्हणजे एखादं कल्पना करा, एखाद्या ठिकाणी बॉम्ब पडला, काही इमारती कोसळून पडल्या, आगी लागल्या, जखमी झालेत लोक, काही मृत पावलेले आहेत. त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, हे सगळं आमच्याकडे प्रचंड समाजामध्ये स्वतःहून पुढे येणारे लोक आहेत. पण हे जे स्वतःहून पुढे येणारे लोक असतात, त्यांना जर का प्रशिक्षण दिलं, तर ते जखमींचे प्राण सुद्धा वाचवू शकतात. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं, की 26/11च्या हल्ल्यामध्ये सुद्धा जे बळी पडले त्यांचा नुसता रक्तस्राव थांबवण्याचं प्राथमिक शिक्षण जर का समाजामध्ये असतं, तर त्यातल्या अनेकांचे प्राण वाचवता आले असते. परंतु तसं होऊ शकलं नाही. तेव्हा सिव्हिल डिफेन्समध्ये काय शिकवलं जातं हे लक्षात घ्या. सिव्हिल डिफेन्समध्ये तुम्हाला आगीपासून रक्षण कसं करायचं, स्वतःचं कसं करायचं, दुसऱ्यांचं कसं करायचं. अ, मी म्हटलं त्याच्याप्रमाणे इतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी होतात. साधे आपल्याकडे तर बंकर सुद्धा नाहीयेत कुठेही. म्हणजे अ, इजिप्तमध्ये सॉरी इस्रायलमध्ये प्रत्येक घराला खाली त्यांनी बंकरची आधी आपसूक सोय करून ठेवलेली आहे. इशारा आला की लोकांनी बंकरमध्ये लपावं ही अपेक्षा असते. पण आपल्याकडे असे बंकर सुद्धा नाहीयेत. तेव्हा मग तुम्हाला असा जर का बॉम्ब पडेल, भोंगा वाजायला लागला, तर आपला बचाव कसा करायचा? हे सांगणारा कोणी नाहीये आज. आमच्या लहानपणी आम्ही ती जी युद्ध बघितली त्याच्यामध्ये आम्ही थोडंफार शिकलो. ते सगळे जे काचा होत्या त्या काचांना काळे पेपर्स लावा. त्याच्यानंतर टेबलाच्या खाली जाऊन बसा किंवा पलंगाच्या खाली बसा, म्हणजे जेणेकरून स्लॅबवरून कोसळली ती थेट तुमच्या अंगावर कोसळणार नाही, वगैरे, वगैरे. छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात, त्या सिव्हिल डिफेन्समध्ये शिकवल्या जातात. हे सगळं का शिकायचं? हे त्याचा थेट संबंध तुमचा जीव वाचवण्याशी आहे. तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्याबद्दल औत्सुक्य हे वाटणारच. कारण त्याच्यामध्ये देअर इज अ डायरेक्ट बेनिफिट टू मी सम धिस वे ऑर दी अदर. बरोबर आहे का? म्हणजे जेव्हा सरकार एखादं सांगतं ना, महिलांना बस प्रवास मोफत. तेव्हा समाजातले सगळे घटक असतात ते त्याच्याकडे आकर्षित होतात. कारण बिकॉज दे सी की मी त्याचा उपभोक्ता होऊ शकतो. हीच अवस्था सिव्हिल डिफेन्समध्ये आहे. सिव्हिल डिफेन्स हा प्रत्येक नागरिकाने शिकायचा विषय आहे. एखादा माणूस 100तल्या 100 पॉइंट शिकेल, एखादा माणूस 10 शिकेल, 15 शिकेल, 25 शिकेल. तेवढे शिकून जरी त्यांनी स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवले, तरी देखील ती खूप मोठी समाजसेवा होऊ शकते. पण हे सगळं कधी होतं? इट इस ड्रिव्हन बाय सेल्फ डिफेन्स डेफिनेटली. स्वसंरक्षण ही सर्वात मोठी आहे. पण सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग मला घ्यावं लागतं. याचा अर्थच असा, की कुठे ना कुठेतरी मला सेवा शब्द महत्वाचा आहे. हा सेवा शब्द आहे ना, तो सेवा शब्द जंतर मंतरमध्ये टोटली अब्सेंट होता. पटतं का तुम्हाला? कल्पना नाही मला. पण सेवा महत्वाची आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मी इथे आलो, मला सगळं मी खाली गेलो, की मला बस मिळाली पाहिजे. खाली गेलो, की मला माझी गाडी असली पाहिजे किंवा मला टॅक्सी मिळाली पाहिजे. मग माझ्यासाठी तिकडे सगळं वेळेवरती घडवणाऱ्या गोष्टी परीक्षा माझी सगळी कशी वेळेवरच झाली पाहिजे. माझे पेपर हे सगळे वेळेवरच पोहोचले पाहिजे. हे सगळं माझं, 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 माझं आहे. त्यासाठी मी काय सेवा करू शकतो? ह्याचा कुठेही विचार नाहीये. तर तो विचार जो आहे ना, तो आपल्या समाजामध्ये मला एक मोठी खात्री आहे, की अतिशय एकमेकांना मदत करायची भरपूर वृत्ती आहे. उदाहरणार्थ आपले अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम यांनी त्सुनामी आली त्यावेळेचं वर्णन केलेलं आहे, की अनेक गावांमध्ये लोकांनी स्वतःचे म्हणजे
याच्या अगोदरची जी गावं होती ती सेफ होती. पण पुढच्या लोकांना काहीतरी मोठ्या संकटामध्ये जावं लागलंय, ही जाणीव होऊन आधीचे गावकरी पुढपर्यंत गेले आणि त्यांनी त्यांचे प्राण वाचवायचे प्रयत्न केले. ही गोष्ट जी आहे ती अत्यंत विरळ आहे. हे अमेरिकेत नाही घडत. तिथे संकट आलं त्याच्यानंतर चोऱ्या-माऱ्या सुद्धा झाल्या अशा घरांमध्ये. आपल्याकडे तसं झालं नाही. कुठेही चोरी नाही, काही नाही. लोकांनी एकमेकांना मदत केली. तेव्हा ती प्राथमिक भावना तर आहे. फक्त त्याच्या मागे त्याला राष्ट्र जोडायचं आहे. ते राष्ट्र जे जोडायचं आहे, ते काम सिव्हिल डिफेन्स करणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला तुम्ही सिव्हिल डिफेन्सचा विचार करता, त्यावेळेला तुम्ही राष्ट्राचा विचार करायला सुरुवात करता. हे पहिलं पाऊल असतं. ज्यावेळी तुम्ही राष्ट्राचा विचार करायला लागता ना, मग ती पहिली पायरी ती तुम्हाला गगनापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्याला म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य घडवणं. आणि हे राष्ट्रीय चारित्र्य कसं घडवायचं, ह्याचंच मुळी प्रात्यक्षिक मोदींनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रदीर्घ काळ केलेलं काम जे आहे, ते काम आज त्यांना उपयोगी येतंय आणि म्हणून कुठल्याही अशा आंदोलनाला दिमागी नक्षल त्यांनी दुसरा शब्द वापरला ना, दिमागी नक्षलला उत्तर काय? माणूस नक्षली होतो म्हणजे काय होतो? त्याच्यामधली राष्ट्रीयत्वाची भावना लोप पावलेली असते. ती राष्ट्रीयत्वाची भावना जर का ताजी असेल, तर तो अशा मार्गाला जाणार नाही. तो आपल्या ग्रीव्हन्सेससाठी, व्यथांसाठी वेगळे मार्ग अनुसरायचा प्रयत्न करेल आणि जे आज उपलब्ध आहेत. काही काळापूर्वी कदाचित नसतील, पण आज तर उपलब्ध आहेत. मग ते आणि त्याचा वापर करून तुम्हाला काय करता येईल हा पॉझिटिव्ह थिंकिंग जीवनामध्ये ज्यावेळेला तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करायला लागता आणि त्याच्या आहारी जाता, त्याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला तिकडे जंतर-मंतरवर दिसला. तो निगेटिव्ह थिंकिंग आणि राष्ट्रीयत्वापासून दूर गेलेली पिढी, ह्या खऱ्या समस्या आहेत आणि त्याच्यावरचं उत्तर म्हणून मोदींनी सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवायचा सरकार ज्यावेळेला जाहीर करतं ना, तेव्हा त्यांनी संपूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा ह्या सिव्हिल डिफेन्सला एक वेगळा परचक्राचा अँगल जरूर आहे, मी मान्य करते. अगदी ज्यावेळी आपण म्हणतो, की अडीच फ्रंटवरती, अडीच आघाड्यांवरती आपल्याला तोंड द्यायचं आहे. 2 आघाड्या तर आहेत पाकिस्तान, चीन, बांगलादेशच्या. पण आतमध्ये तुमच्या माझ्या आतमध्ये जो शत्रू लपून बसलेला आहे, तो रस्त्यावर, चौकात तुमच्या माझ्याशी लढणार आहे. त्याच्याशी कोण लढणार? ती ती अर्धी आघाडी आहे असं म्हटलं जातं आणि काही जण तर म्हणतात ही आता अर्धी नाही, ही फुल फ्लेज पूर्ण आघाडी तयार झालेली आहे. तेव्हा त्यांना उत्तर जर का हवं असेल, तर त्याच्यासाठी सिव्हिल डिफेन्सची गरज आहे. म्हणजे काळाची गरज म्हणून सुद्धा सिव्हिल डिफेन्स हा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचायचा विषय तयार झालेला आहे आणि तो आपल्या शत्रूंनी ती संधी इथपर्यंत आणलेली आहे आणि आपदा औषध शोधणाऱ्या पंतप्रधानांनी त्या दोनाचं मिश्रण कसं केलंय आणि म्हणून हॅट्स ऑफ टू मोदी. मला कधी-कधी आश्चर्य वाटतं, की हा माणूस विचार कसा करू शकतो? निगेटिव्ह थिंकिंग कडून पॉझिटिव्ह थिंकिंग कडे, अराष्ट्रीयत्वाकडून राष्ट्रीयत्वाकडे नेण्यासाठी कुठल्या कार्यक्रमाचा ते कसा विचार करतात. अजूनही किती असतील म्हणजे त्या संपूर्ण भाषणामध्ये आणखी सुद्धा पैलू असे तुम्हाला कदाचित दिसतील, की जे या लाईनवरती विचार करणारे आहेत आणि म्हणून हे जे सगळे पॉलिटिकल सायन्स आणि त्यांच्या सोबत टूल किट करणारे लोक आहेत ना, ते कुठे कमी पडतात ते तुम्हाला दिसतं. ते भरकटवायचा प्रयत्न करतील, ते दिशाहीन करायचा प्रयत्न करतील, पण त्यांना परत एकदा जागेवर आणण्यासाठी जो कार्यक्रम हातात घ्यायचा, त्याची गुरुकिल्ली मोदींनी आपल्या हातामध्ये ठेवली असं मला वाटतं. आणि त्यात त्यांना यश नक्की येईल हे मी आता सांगू शकते, कारण मला माहिती आहे, की जनता त्याला प्रचंड रिस्पॉन्स देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.